नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रो, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 84वं अधिवेशन अहमदाबादमध्ये नुकतंच पार पडलं. आज जे लोक काँग्रेस पक्ष चालवतो असं म्हणतात, त्यापैकी 1,500 लोक या अधिवेशनात उपस्थित झाले. अधिवेशनाची जी काही छायाचित्र प्रकाशित झाली, त्यातले चेहरे पाहिले की खरोखरीच या लोकांमध्ये पक्षाला नवसंजीवनी देण्याची क्षमता आहे का, असा प्रश्न कोणाच्याही मनात उपस्थित व्हावा. काँग्रेस मन हा कसा असावा, कसा असू शकेल, याबद्दलच्या आपल्या काही निश्चित धारणा होत्या आणि आहेत. या धारणांनुसार केवळ आणि केवळ मल्लिकार्जुन खरगे हे एकमेव नेते असे की ज्यांना पाहिल्यानंतर हे खरे काँग्रेसमन आहेत असं वाटून जावं. केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे हे अधिवेशन काँग्रेसचं आहे असं आपल्याला दिसून गेलं. एरवी तिथं असणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या अनेक नेत्यांना काँग्रेसमन का म्हणावं, हाच खरा प्रश्न निर्माण झालेला. खरगे यांच्या आसपासच्या 2-3 पिढ्यातील लोकांपैकी कुणीही प्रभावशाली नेता आज काँग्रेसकडे उरलेला नाही. अर्थातच त्यापैकी बहुतेकांनी सत्तारूढ पक्षाच्या वळचणीला जाणं पसंत केलंय. म्हणूनच पूर्वी काँग्रेसला असणारा भारदस्त चेहरा आज मात्र राहिलेला नाही. त्यामुळे आजची काँग्रेस ही अर्धवट तरुणांची, वृद्धत्वाकडे झुकलेल्या लोकांची अशी काँग्रेस बनली आहे. ज्या पक्षात वृद्ध अनुभवी नेतृत्वाची कमतरता आहे, ज्या पक्षात तरुण कार्यकर्ते येण्यास इच्छुक नाहीत, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या लोकांनी ज्या पक्षावर अक्षरशः बहिष्कार घातलेला आहे, दलितांना ज्या पक्षावर अजूनही विश्वास नाही आणि मुसलमानांना ज्या पक्षाशिवाय तरणोपाय नाही, अशी काहीतरी आज काँग्रेसची अवस्था बनलेली आहे. अशा काँग्रेसला आज भाजपासारख्या महाशक्तीशी सामना करणं खरोखरीच शक्य होईल? हाच प्रश्न आज माध्यमांमध्ये ठिकठिकाणी काँग्रेस संदर्भात बोलताना उपस्थित केला जातो आहे. होय, ही बाब खरीच आहे की आजच्या स्थितीतल्या काँग्रेसला सर्वशक्तिमान भाजपाशी लढणं खरोखरीच शक्य आपल्याला दिसत नाही. पण तरीही काँग्रेसला लढावं लागणार आहे. म्हणूनच काँग्रेस भाजपा हा अतिशय विषम पातळीवर लढला जाणारा संघर्ष आपण आज पाहतो आहोत. त्यातून काँग्रेस भाजपासमोर उभीच राहू शकत नाही असा निष्कर्ष कोणी काढणार असेल तर त्यातही चूक काही नाही. आज काँग्रेस ही संघटना म्हणून फारशी परिणामकारक कुठेही राहिलेली नाही. काँग्रेसचे ठिकठिकाणचे सुभेदार हे पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाला नेतृत्व राहिलेलंच नाही. या स्थितीत जो समोर असेल, दिसेल त्याच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली गेली तर त्यात आश्चर्य नाही. अशा लोकांच्या बळावर काँग्रेस पुन्हा उभी करणं हे सोपं काम नाही. एखाद्या राजकीय पक्षाला निश्चित अशी एक विचारधारा लागते. त्यानुसार पक्षांना, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणं अपेक्षित असतं. काँग्रेसकडे जुनी कुठली विचारधारा असेल तर ती केवळ सर्वधर्म समभावाची आणि मध्यममार्गी अशा विचारसरणीची आहे. पण काळाच्या ओघात हे शस्त्र मात्र आता बोथट झालेलं आहे. अर्थात विचारसरणी आणून आणून दुसरी आणणार तरी कुठून, हा प्रश्न आज काँग्रेस समोर निश्चितपणे आहे. या पार्श्वभूमीवर पक्षात जी काही वैचारिक घुसळण झाली, त्यातून राहुल गांधींना जातीगत जनगणनेचं एक अस्त्र गवसलं आहे. ते स्वतः जातीगत जनगणनेच्या संदर्भात अतिशय पक्के असल्याचं दिसतं. म्हणूनच त्यांनी तेलंगणात जातीगत गणना करून घेतली. जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी ही घोषणा जी पुढे आली ती केवळ या वैचारिक घुसळीतून. काँग्रेस सारख्या सरंजामदार पक्षात अशा प्रकारचा विषय चर्चेला घेतला जाणं आणि बुद्ध पक्षाच्या नेतृत्वाकडून अशा प्रकारचा विषय पुढे रेटला जाणं हे काँग्रेससाठी अतिशय महत्वाचं. या अधिवेशनात खरं तर जातीगत जनगणनेचा हा विषय केंद्रस्थानी असायला हवा होता. त्यानुसार कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला जाणं आवश्यक होतं. तसं पण घडलेलं नाही. अधिवेशनाची काही वैशिष्ट्य मात्र निश्चितपणे आहेत. त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसमध्ये असलेले भाजपाचे स्लीपर सेल ओळखणं आणि त्यांना घरी बसवणं हा एक विषय. हा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजला. त्याला कारण होतं ते एकच, ते म्हणजे हे अधिवेशन गुजरातमध्ये होत होतं. गुजरात हे राज्य व्यापारी वृत्तीचं. तिथं राजकारण जे काही चालतं ते इतर ठिकाणच्या राजकारणासारखं नाही. तिथल्या राजकारणात असणाऱ्या बहुतांश लोकांना आपलं व्यापारी हित जपण्यासाठी राजकारणात असलं पाहिजे असं वाटत असतं. म्हणूनच तिथे पक्षनिष्ठा, विचारसरणी वगैरे सारे उदात्त हेतू गळून पडतात आणि उरतं ते केवळ निखळ राजकारण आणि अर्थकारण.
या राजकारणात लोक कुठल्याही पक्षात असले तरी सत्तारूढ पक्षाशी जुळवून घेण्याची भूमिका त्यांची नेहमी असते. त्यानुसार गुजरातमध्ये काँग्रेसचे उमेदवार ठरवण्याचं कामही भाजपमधूनच होत होतं असं म्हणतात. एखाद्या मतदारसंघात भाजपानं आपला उमेदवार ठरवायचा आणि तो जिंकून येईल या दृष्टीनं काँग्रेसनं कच्चा उमेदवार द्यायचा, असं राजकारण भाजपामधून केलं जात असे. सत्ता आणि पैशांच्या आकर्षणामुळे काँग्रेसचे बडे बडे नेते भाजपाच्या या पंचमस्तंभी कारवायांना बळी पडत असत. या पार्श्वभूमीवर पक्षातल्या भाजपाई स्लीपर सेल्सचा समाचार अहमदाबादमध्ये घेतला गेला, हे अतिशय महत्वाचं. ज्या गुजरातनं काँग्रेसला महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल दिले, त्याच गुजरातच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दुक्कलींना आज काँग्रेसचं जिणं मुश्किल करून टाकलंय. भाजपाचं खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवन जे झालं ते गुजरातमध्ये. काँग्रेस मुक्त भारत देशाची घोषणा झाली, तीही गुजरातमधून. काँग्रेस खरोखरीच संपुष्टात येते आहे हे दिसलं, तेही गुजरातमध्येच. आज गुजरातचे सारे काँग्रेस नेते हे भाजपावासी झाले आहेत. केवळ जे लोक भाजपाला सहन होणारे नाहीत किंवा जे लोक भाजपाला नको आहेत, असेच लोक आज तिथल्या काँग्रेसमध्ये उरलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच गुजरातमधलं काँग्रेसचं उद्ध्वस्तीकरण आज पूर्ण झालेलं आहे. अशा आणि इतक्या बिकट परिस्थितीत काँग्रेसनं तिथं आपलं अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवली, हेच काँग्रेसच्या जिवंतपणाचं आज लक्षण मानायला हवं. काँग्रेसच्या या अधिवेशनाची टॅगलाईन होती ती संकल्प, समर्पण आणि संघर्ष अशी. टॅगलाईन हा प्रकार कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजकांची मानसिकता आणि कटिबद्धता व्यक्त करणारा प्रकार मानला जातो. म्हणूनच या टॅगलाईननं काँग्रेसकडे आजही लढण्याची मानसिकता आहे, हा संदेश या अधिवेशनातून दिला गेला. तसं म्हटलं तर संकल्प, समर्पण आणि संघर्ष हे शब्द पठडीबंद काँग्रेसच्या व्यवहारात आजवर कुठेतरी लुप्त झालेले होते. उलट काँग्रेसकडे कुठलाही संकल्प कधीही नसतो. समर्पण या शब्दाचा अर्थ खरंच काँग्रेस जनांना कळत असेल का? आणि संघर्ष करण्याची तयारी काँग्रेसमध्ये कुठेतरी दिसते का? असेच प्रश्न कुणालाही यापूर्वी पडावेत. खरं तर संकल्प, समर्पण आणि संघर्ष या शब्दांवर केवळ भाजपाचाच एकाधिकार असावा, या पद्धतीनं भाजपानं आजवर हे शब्द वापरून अक्षरशः फेकून दिलेले आहेत. या टॅगलाईन मधून काँग्रेस आता भाजपाशी भाजपाच्याच भाषेत लढायला तयार आहे, हे मात्र स्पष्ट होत आहे. भाजपाचं किंवा RSSचं मूळ बलस्थान आहे ते नॅरेटिव्ह रचण्यामध्ये. अशा प्रकारच्या टॅगलाईन म्हणजेच आपल्याला हवा तो नॅरेटिव्ह कुशलतेनं रचण्याची सुरुवात. ती काँग्रेसनं अहमदाबाद अधिवेशनाच्या निमित्तानं केलेली आहे असं म्हणावं लागेल. आजकाल राजकीय पक्षांची अधिवेशनं हा खरं तर एक उपचार मानला जावा अशी स्थिती. काँग्रेस पक्षाच्या या अधिवेशनानं काँग्रेसला काय दिलं आणि लोकांना काय दिलं असं कोणी विचारलं तर फारसं गंभीर उत्तर आजही येण्याची शक्यता नाही. पण गुजरातच्या अहमदाबादमध्ये महात्मा गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाची शतकपूर्ती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 200व्या जयंतीच्या निमित्तानं वर्किंग कमिटी एकत्र आली, हे मात्र महत्वाचं. ज्या गुजरातीतून काँग्रेस भुईसपाट झाली, तिथंच अहंकारी सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा लढण्यासाठी सज्ज होण्याच्या शपथा घेणं, हे काँग्रेसचा आजचा संघर्षशील मूड दर्शवणार आहे. अहमदाबाद काँग्रेसचं खरं महत्व असेल तर ते हे आहे. काँग्रेसनं यापुढे काय केलं पाहिजे, पक्ष कसा वाढवला पाहिजे, कुठले मुद्दे घेतले पाहिजेत, संघटना कशी वाढवली पाहिजे वगैरे मुद्दे आहेतच. पण त्यासाठी लागणारा जिगर पक्षाकडे अजूनही जिवंत आहे, हे जाहीर होणं महत्वाचं होतं. या अधिवेशनानं नेमकं हेच साधलेलं आहे. एकदा लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की इस साल हम आपको गुजरात में भी हराएंगे. याचाच अर्थ असा की गुजरात संदर्भात राहुल गांधींनी काही निश्चित अशी तयारी केलेली आहे. राहुल गांधींच्या त्या तयारीचा एक भाग म्हणूनच अहमदाबाद अधिवेशनाकडे पाहायला हवं. आज गुजरातच्या राजकारणातून हद्दपार झालेल्या काँग्रेसनं गुजरात जिंकला तर त्याहून मोठं यश असं कुठलंच असणार नाही. काँग्रेस गुजरातमधल्या अपयशानं खचून गेलेली नाही, तर तिथंही भाजपाचं आव्हान पेलायला तयार आहे, हा संदेश या अधिवेशनानं दिला. हे अधिवेशनाचं मोठंच फलित. पण काँग्रेसला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. आजचे सत्ताधारी हे स्वतःला चाणक्याचे वंशज मानणारे आर्य आहेत. दरवेळी नवनवीन चक्रव्यूह घेऊन यायचे आणि विरोधकांना नामोहरम करायचं, हे त्यांचं तंत्र इथलं नाही.
आज अमेरिका आणि इस्रायलची सहानुभूती ही त्यांच्या बाजूने आहे. हे लक्षात घेतलं तर काँग्रेस पुढे असणारी आव्हानं किती मोठी आणि किती प्रकारची असतील हे आपल्याला कळू शकतं. काही असलं तरी काँग्रेसला काँग्रेससाठी, इथल्या लोकशाहीसाठी आणि नाहिरे वर्गाच्या हितासाठी इथं ठामपणे उभं राहावंच लागेल. लोकशाही वाचवण्याची ऐतिहासिक जबाबदारी आज काँग्रेसवर आहे. काँग्रेसला कुठल्याही स्थितीत लढावंच लागेल. संकल्प, समर्पण आणि संघर्ष काय असतो ते दाखवावंच लागेल. मित्रहो, हा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.